तिसऱ्या षटकासाठी नीरज मालप यांना आमंत्रित केलं जाणार आहे। दरम्यान दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती दाखवलंय डिस्ट्रक्शन। अक्षय यांच्या बॅटमधून आला हा मोठा फटका। डीप मिड विकेट गोविंदाला मिळत आहेत। अक्षय यांची बॅट थांबण्याचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा कॉपी पेस्ट, यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा तीच दिशा आणि अगदी अचूक दशा। षटकार लगातारचे 2 धाव संख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती। 22 रन्स ऑन स्कोर कार्ड। 22 धावा आता झाल्यात धावफलकावरती। 2च चेंडू झालेत आणि या 2 चेंडूनंतर आता धावसंख्या कळली आहे गोलंदाजाला। आता तोच चेंडू करण्याचा प्रयत्न, यावेळेला स्टंप लाईन मध्ये चेंडू केला, चुकले आणि चुकीला माफी नाही। आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय। धावसंख्या आता 28 वर येऊन पोहोचते। चेंडू समाप्त झाले 4 चेंडूंनंतर 28। बघा स्टंप लाईन मध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू येतो त्या त्या वेळेला त्यांना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं इन्व्हिटेशन द्यायला लागत नाही, परंतु ज्या ज्या फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे आणि या वेळेला झेल नाही गेलाय पकडला। आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळणार आहे। आता 5 चेंडूंनंतर धावसंख्या 34 वरती येऊन पोहोचली आहे। हे फार महागडं षटक राहिलंय। आतापर्यंत 4 षटकार आलेत, 24 धावा षटकाराच्या झाल्यात। 24 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात। एक 5वा चेंडू सीम बॉल वरती थोडंसं काम करायची गरज आहे। यावेळेला चांगला चेंडू हाताळला, परंतु त्याला पाठवलं मैदानाच्या बाहेर, सीमा पार। आलाय षटकार आणि या षटकातल्या आता 12 धावा पूर्ण झाल्या आहेत माझ्या मते। हो, 12 धावा पूर्ण झाल्यात केवळ 3 चेंडूंमध्ये। म्हणजे या 3 चेंडूंवर फक्त धावा करायच्या आहेत, त्या कितीही येऊ द्या, त्या डबलच होणार आहेत। आणि जर का विकेट गेली तर धावा डबल सुद्धा होणार नाहीत। आणि हा चेंडू आणि 32 धावांवर बॅटिंग करतायत अक्षय। चांगला फटका आहे। फटका डिस्टन्स सुद्धा मिळतोय का या फटक्याला, याकडे पाहायला लागणार आहे। फटका निघून जाईल सीमा पार। आलाय षटकार आणि आतापर्यंत या षटकात खर्च झाले आहेत 18 धावा। म्हणजेच चॅलेंज ओव्हर आहे। 18 धावा खर्च केल्या आहेत त्यांनी। म्हणजेच आता पुढचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे। या चेंडूवर जर विकेट गेली तर धावा डबल सुद्धा होणार नाहीत आणि या 18 मधून 3 धावा मायनस करण्यात येतील। बघूया कशा प्रकारचं समीकरण असणार आहे, याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे। धावसंख्या आता 52 धावांवरती येऊन सुंदर फटका, कुशलचा फुलर लेंथचा वेगवान चेंडू आणि त्यावरती बॅटरचा अगदी मनसोक्त प्रहार। आकाशच्या बॅटमधून लांबच लांब षटकार।